मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नागपूर शहर पोलिसांनी बेकायदेशीर हुक्का पार्लर विरुद्ध मोठी कारवाई करत ऑपरेशन थंडर अंतर्गत एकाच दिवसात 3 ठिकाणी छापे टाकले असता रविवारी 1 जून रोजी पहाटे करण्यात आलेल्या या धाडीत 36 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये हुक्का पार्लरचे मालक, कर्मचारी आणि ग्राहकांचा समावेश देखील होता। कारवाईत सुमारे 1.5 लाखांचे हुक्का साहित्य जप्त करण्यात आले आहे। नागपूरमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई केली असता ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेअंतर्गत 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 36 जणांना अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यामध्ये सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुर्श कॅफे, हॅश कॅफे आणि LSD कॅफे या 3 ठिकाणांचा समावेश होता। फुर्श कॅफे गोकुळपेठ 28 जण हुक्का पीत असल्याचे आढळले। 30,000ची किमतीची साहित्य जप्त करण्यात आली। हॅश कॅफे लक्ष्मी भवन चौक 6 लोक अटक करण्यात आली। 15 हुक्का पॉट्स आणि इतर साहित्य 72,370 जप्त करण्यात आली। LSD कॅफे चौकाजवळ 2 जण ताब्यात, 17 हुक्का पॉट्स, लॅपटॉप सह 47,060 चं साहित्य जप्त। एकूण मिळून 1,49,430 किमतीची हुक्का उपकरणे आणि साहित्य पोलिसांनी जप्त केली आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळताच तातडीने पोलिसांना कळवावी। माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।